तर आज आपण निघालो होतो महाराष्ट्रातील कैलास पर्वतावर. त्यासाठी आपण सकाळी लवकर उठून रात्रीच बाहेर निघालो होतो. मग पुढे जाऊन आपण बाकीच्या मेंबरची वाट बघत बसलो. मग सगळे जमा झाल्यावर आपण डायरेक्ट निघालो जेजुरीच्या कडे पठारावर. जयाद्रीच्या याच पर्वतरांगेवरती शिव आणि पार्वतीने माळसा आणि माळसा कांत म्हणजे आपले खंडोबा यांच्या रूपात अखंड वास्तव्य केलं आहे. म्हणून जयाद्रीच्या या पठाराची तुलना स्वतः कैलासाशी होते. आता जेजुरी आपल्यापासून काही लांब नाही, त्यामुळे आपण लवकरच पोहोचलो आणि गेल्यावर दिसली डायरेक्ट 15 ऑगस्टच्या निमित्ताने केलेली नव्या गडावरची लाइटिंग. नंतर आपण जेव्हा जुन्या गडापाशी गेलो तेव्हा आपल्याला गाडी लावायला जागा नव्हती, त्यामुळे गाडी लावस्तर तर उजाडलं इकडं. मग वेळ न घाला होता आपण हर हर महादेव म्हणून केली चढायला सुरुवात. मग हळूहळू एक एक पायरी चढता चढताना ऑफ रोडिंग करून आपण पोहोचलो वाईज थोड्या वर. तिथून नवा गड असा खाली दिसत होता. मग थोडं अजून पुढे गेल्यावर ते झालं बानुबाईचं दर्शन. मग तिथून पुढे पठारावर जाऊन आपण घेतलं भांडारा खोबरं आणि निघालो मंदिराकडे. मग मंदिरात पोहोचल्यानंतर आपलं दर्शन पण सगळं व्यवस्थित झालं. आणि मग खंडोबाच्या दर्शनानंतर आपण गेलो डायरेक्ट पंचलिंगाच्या दर्शनाला. मग तिथून आल्यावर आपण चेक केलं की सगळ्यांना भांडारा व्यवस्थित लागलाय ना, आणि ज्यांना भांडारा नव्हता लागला त्यांना आपण भांडारा लावून देवाचा आशीर्वाद प्राप्त करून दिला. मग खाली उतरून आपण डायरेक्ट गेलो बल्लाळेश्वराच्या दर्शनाला. मग एवढी चढ उतार करून आपल्याला लागली होती भूक, म्हणून आपण डायरेक्ट गेलो खायला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की खंडोबाच्या 5.5 बायका कोण होत्या, त्यासाठी फॉलो करून ठेवा.